Yes. Now we are going to start the new chapter. The new chapter is molecular basis of inheritance. आता आपल्याला सुरू करायचं आहे नवीन चॅप्टर. नवीन चॅप्टरचं नेम आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मग याच्या आधी आपल्याला काय माहीत झालं? मेंडेलने आपल्याला सांगितलं, जॉन ग्रिगर मेंडेल त्यांनी काय आपल्याला सांगितलं, द हेरिडिटरी युनिट प्रेझेंट इन एव्हरी ऑर्गॅनिझम ऑन दिस पर्टिक्युलर अर्थ इट इज कॉल्ड ॲज अ फॅक्टर. इट इज कॉल्ड ॲज युनिट. इट इज कॉल्ड ॲज डिटर्मिनर. त्या फॅक्टरला, त्या डिटर्मिनरला, त्या स्पेसिफिक युनिटला, हेरिडिटीच्या युनिटला मग जॉन्सन नावाच्या सायंटिस्टनी नेम काय केलं, जीन. म्हणजे इनडायरेक्टली आता आपल्याला माहीत झालं की हेरिडिटरी मटेरियल, हेरिडिटरी फॅक्टर, द जेनेटिक फॅक्टर which carry the information from parents to the offspring or from one generation to the next. It is nothing but it is called as factor of Mendel. Nowadays that particular factor of Mendel it is now called as a gene. मग याच्यानंतर काय झालं, आता आपल्याला काय माहीत झालं आहे सध्या, जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये मेंडेलिझमपर्यंत आपल्याला काय माहीत झालं की फॅक्टर इट डिटर्माइन्स द कॅरेक्टर, फॅक्टर इट ट्रान्समिट द कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. बट व्हॉट इज फॅक्टर? त्याच्यानंतर काय झालं, मायक्रोस्कोपची डिस्कवरी झाली, क्रोमोझोमची डिस्कवरी झाली. मग क्रोमोझोमची जेव्हा डिस्कवरी झाली त्यावेळेस काय म्हटलं गेलं, क्रोमोझोम्स दे कॅरी द कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. After the discovery of microscope, after the discovery of chromosome, it was believed that that particular chromosome which is present in that particular cell, that is responsible for transmission of character from one generation to the next or from parents to the offspring. त्याच्यानंतर पुढे डिस्कवरी काय झाली की क्रोमोझोम इट इज मेड अप ऑफ टू कंपोनेंट्स. Basically, the chromosome it is made up of two components. The two components are the DNA and the protein. म्हणजे काय माहित झालं की क्रोमोझोमची डिस्कवरी झाली, क्रोमोझोमचा स्टडी झाला, क्रोमोझोममध्ये दोन कंपोनंट दिसले, द वन इट इज कॉल्ड एज DNA, द अनदर इट इज कॉल्ड एज प्रोटीन. पण ज्यावेळेस क्रोमोझोमची डिस्कवरी झाली, क्रोमोझोममध्ये दोन कंटेंट आपल्याला मिळाले, त्यावेळेसचे सायंटिस्ट काय बोलायला लागले, द प्रोटीन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द कॅरेक्टर अँड दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स. काय, प्रोटीन, DNA मागे राहिला. पण त्याच्यानंतर पुन्हा वर्क झालं. वर्क झाल्यानंतर फायनली असं झालं, असं माहिती झालं काय, द DNA इट इज अ की मटेरियल, द DNA इट इज अ सिक्रेट ऑफ लाईफ दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट ऑर फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग. म्हणजे ही झाली हिस्ट्री की सगळ्यात पहिल्यांदा मेंडेलनी त्याला फॅक्टर म्हटलं. त्याच्यानंतर मायक्रोस्कोपची डिस्कवरी झाली, क्रोमोझोम आयडेंटिफाय झाला, क्रोमोझोममध्ये दोन कंटेंट दिसले, DNA आणि प्रोटीन. DNA आणि प्रोटीनपैकी प्रोटीनला म्हटलं गेलं काय की हेरिडिटरी मटेरियल आहे. त्याच्यानंतर मग खूप सारे एक्सपेरिमेंट झाले, त्या एक्सपेरिमेंट्समध्ये प्रूव्ह फायनली झालं की DNA इट इज नथिंग बट इट इज अ मेन मटेरियल, इट इज अ प्रिन्सिपल मटेरियल, इट इज अ मेन मटेरियल फॉर द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक और इट इज अ जेनेटिक मटेरियल. पण हे DNA, हा DNA जेनेटिक मटेरियल आहे, हेरिडिटरी मटेरियल आहे, हे आयडेंटिफाय कसं झालं, तर दॅट इज फ्रॉम टू एक्सपेरिमेंट्स. The two experiments which proves that that particular DNA it is a hereditary or genetic material, they are the transformation and transduction. They are the transformation and the transduction. मग ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय की सपोज फॉर एक्झाम्पल दोन बॅक्टेरिया आहे आणि हे दोन बॅक्टेरिया जर कॉन्टॅक्टमध्ये आले आणि कॉन्टॅक्ट मध्ये येऊन जर एखाद्या बॅक्टेरियमचं कॅरेक्टर कॉन्टॅक्टमुळे जर चेंज होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सफॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल हा बॅक्टेरियम पॅथोजेनिक आहे, हा बॅक्टेरियम नॉन पॅथोजेनिक आहे. हा पॅथोजेनिक बॅक्टेरियम नॉन पॅथोजेनिकच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि त्याच्यामुळे नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियम हा पॅथोजेनिकमध्ये जर कन्वर्ट झाला तर दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सफॉर्मेशन. परत एकदा बोलतो मी की हा पॅथोजेनिक बॅक्टेरियम आहे, हा नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियम आहे. हे दोन बॅक्टेरिया कॉन्टॅक्टमध्ये आले आणि कॉन्टॅक्टमध्ये येऊन या नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियमचं कॅरेक्टर जर चेंज झालं पॅथोजेनिकमध्ये तर त्याला काय म्हणतात तर ट्रान्सफॉर्मेशन. सो व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन मायक्रो ऑर्गॅनिझम टू द अनदर मायक्रो ऑर्गॅनिझम. The process of transfer of character from one microorganism to the another microorganism, so that the another character of another microorganism get changed due to contact is called as a transformation.
is called as a transformation. So what is transformation? The process of transfer of character from one microorganism to the another microorganism so that the character of another microorganism get changed due to contact is called as a transformation. सिंपल बोलतो मी की हा नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियम आहे, हा नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियम आहे. हे जर कॉन्टॅक्टमध्ये येत असेल आणि नॉन पॅथोजेनिकचं कॅरेक्टर हे पॅथोजेनिकमध्ये कन्व्हर्ट होत असेल कॉन्टॅक्टमुळे, so that is called as a transformation. हा एक एव्हिडन्स आहे किंवा हा एक पर्टिक्युलर पुरावा आहे की डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. वेगवेगळ्या लोकांनी या ट्रान्सफॉर्मेशनसाठी काम केलं. फॉर एक्झाम्पल ग्रिफिथ आहे, ॲव्हरी आहे, मॅक्लिओइड आहे, मॅककार्टी आहे. सो ग्रिफिथ, ॲव्हरी, मॅक्लिओइड अँड मॅककार्टी दे गेव एव्हिडन्स रिगार्डिंग दिस पर्टिक्युलर डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल बाय गिव्हिंग दिस पर्टिक्युलर थिंग और एक्सपेरिमेंट दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सफॉर्मेशन. दूसरा कन्सेप्ट आहे त्या पर्टिक्युलर आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियलसाठी ट्रान्सडक्शन. एक आहे ट्रान्सफॉर्मेशन, दुसरा आहे ट्रान्सडक्शन. मग ट्रान्सडक्शन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन मायक्रोऑर्गॅनिझम टू द अनदर मायक्रोऑर्गॅनिझम सो दॅट द कॅरेक्टर ऑफ अनदर मायक्रोऑर्गॅनिझम गेट चेंज विथ द हेल्प ऑफ सम व्हायरस और विथ द हेल्प ऑफ सम व्हेहिकल दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सडक्शन. म्हणजे या ट्रान्सडक्शनमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे की हा पॅथोजेनिक एक बॅक्टेरियम आहे, हा नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियम आहे. या पॅथोजेनिक बॅक्टेरियमवर एखाद्या व्हायरसने अटॅक केला आणि तोच पर्टिक्युलर व्हायरस जर या नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियमवर जर आला आणि याच्यावर जर त्या व्हायरसने इन्फेक्शन कॉज केलं आणि इन्फेक्शन कॉज केल्यामुळे या नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियमचं कॅरेक्टर बदलून तो जर पॅथोजेनिक झाला तर दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सडक्शन. मध्ये ट्रान्सडक्शन म्हणजे काय की ट्रान्सडक्शनमध्ये दोन बॅक्टेरिया कॉन्टॅक्टमध्ये नाही आले, विथ द हेल्प ऑफ व्हेहिकल म्हणजे व्हायरसनी ते कॅरेक्टर ट्रान्सफर केलं. दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सडक्शन. पुन्हा एकदा व्हॉट इज ट्रान्सडक्शन? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन मायक्रोऑर्गॅनिझम टू द अनदर मायक्रोऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ व्हेहिकल सो दॅट द कॅरेक्टर ऑफ अनदर मायक्रोऑर्गॅनिझम गेट चेंज. That is called as a transduction. This particular transduction it was given by Hershey, Chase, Zinder, Liederberg. की हे जे ट्रान्सडक्शन आहे हे ट्रान्सडक्शनचं जे वर्क आहे हे वेगवेगळ्या सायंटिस्टनी केलं. हर्शी आहे, चेज आहे, झिंदर आहे, लिडरबर्ग आहे. दे ऑल प्रूव्ड फायनली दॅट द जेनेटिक मटेरियल, द हेरिडिटरी मटेरियल इज नथिंग बट इट इज अ डीएनए विच इज अ की ऑफ लाईफ, विच इज अ सिक्रेट ऑफ लाईफ. म्हणजे माझ्या पॅरेंट्सकडून मला प्रिन्सिपल मटेरियल काय आलं की ज्याच्यामुळे माझ्याकडे कॅरेक्टर एक्सप्रेस होऊन राहिलेले आहे आणि ते कॅरेक्टर त्यांनी ट्रान्समिट केलेले आहे. तर दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ डीएनए अँड दिस इज प्रूव्ड फ्रॉम दिस पर्टिक्युलर टू एक्सपेरिमेंट्स. द वन इट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सफॉर्मेशन, द अनदर इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सडक्शन. दिस इज द पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. तर या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मधला हा पहिला पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. आपल्याला हे माहीत झालं मेंडेलिझम पर्यंत की जेनेटिक मटेरियल असते, पण जेनेटिक मटेरियल काय असते हे आता आपल्याला या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये माहिती होईल. त्या जेनेटिक मटेरियलचं फंक्शन कसं असणार, स्ट्रक्चर कसं असणार ते आयडेंटिफाय करायचं आहे. पहिला पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. त्या आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल मध्ये मी आता सांगितलं की दोन पार्ट आहे. एक आहे ट्रान्सफॉर्मेशन, दुसरा आहे ट्रान्सडक्शन. आपण पहिल्यांदा पहिल्या पार्टला जाऊ. ट्रान्सफॉर्मेशनसाठी दोन एक्सपेरिमेंट्स आहेत. द वन इट इज कॉल्ड ॲज ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट, द अनदर इट इज कॉल्ड ॲज ॲव्हरी मॅक्लिओइड मॅककार्टी एक्सपेरिमेंट. मग पहिला एक्सपेरिमेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सफॉर्मेशन. बघा, फ्रेडरिक ग्रिफिथ in 1928 performed an experiment of bacterial transformation. की बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यात पहिल्यांदा 1928 मध्ये कोणी परफॉर्म केलेलं असेल तर फ्रेडरिक ग्रिफिथ. ही युज्ड डिप्लोकॉकस न्यूमोनिया बॅक्टेरियम अँड माईस फॉर हिज एक्सपेरिमेंट. त्या फ्रेडरिक ग्रिफिथनी दोन एक्सपेरिमेंटल मटेरियल यूज केले, एक म्हणजे बॅक्टेरियम आणि दुसरा म्हणजे माईस. The name of the bacterium it is called as Diplococcus pneumoniae. The another name for that bacterium it is called as Streptococcus pneumoniae. दोन एक्सपेरिमेंटल मटेरियल यूज करून त्यांनी एक्सपेरिमेंट रन केला. कोणते कोणते दोन एक्सपेरिमेंटल मटेरियल? द वन इज बॅक्टेरियम, द अनदर इज mice. The Diplococcus pneumoniae bacterium has two strains, that is the rough strain and the smooth strain. Rough strain and the smooth strain. Rough strain R strain, smooth strain S strain. Rough strain चं कॅरेक्टरिस्टिक आहे की रफ स्ट्रेन हा बॅक्टेरियम नॉन पॅथोजेनिक आहे आणि एस स्ट्रेन बॅक्टेरियम असेल तर त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियमचं कॅरेक्टरिस्टिक काय?
की तो पॅथोजेनिक आहे, म्हणजे बॅक्टेरियम एकच आहे. द नेम ऑफ द बॅक्टेरियम इट इज कॉल्ड एज डिप्लोकॉकस न्यूमोनिया. पण तो पर्टिक्युलर डिप्लोकॉकस न्यूमोनिया बॅक्टेरियम नेचरमध्ये दोन फॉर्ममध्ये दिसतो, एक आर स्ट्रेन आणि दुसरा एस स्ट्रेन. म्हणजे बॅक्टेरियम जर असेल आणि तो जर राऊंड असेल, कॉकस आहे त्याच्यामुळे राऊंड आहे, पण त्याची आउटलाईन फॉर एक्झाम्पल जर स्मूथ नसेल म्हणजे राऊंड नसेल, इनडायरेक्टली तो झाला रफ. पण जर तोच डिप्लोकॉकस बॅक्टेरियम असेल म्हणजे स्पेरिकल बॅक्टेरियम असेल, त्याची आउटलाईन फॉर एक्झाम्पल जर स्मूथ असेल, तर त्याला म्हणतो आपण एस स्ट्रेन. सो Frederick Griffith used two strains of this particular Diplococcus pneumoniae bacterium. The one it is called as R strain, the another it is called as the S strain. The another experimental material is mice. आता त्यांनी 4 एक्सपेरिमेंटचे सेट रन केले आणि त्याच्यावरनं एक गोष्ट कन्फर्म केली की काहीतरी प्रेझेंट आहे त्या बॅक्टेरियममध्ये की ज्याच्यामुळे दुसऱ्या बॅक्टेरियमचं कॅरेक्टर चेंज होते. बघा, द डिप्लोकॉकस pneumoniae bacterium has a two strains, that is the R strain, the another it is called as S strain. The characteristic of this particular R strain bacterium is non-pathogenic. The characteristic of this particular S strain bacterium is pathogenic, and he run 4 sets of experiment. In the first set, Frederick Griffith taken living R strain bacterium, injected into the body of the mice and observed after some time that mice is survived. आणि काय केलं पहिल्या सेटमध्ये, एक लिव्हिंग आर स्ट्रेन बॅक्टेरियम घेतला जो नॉन पॅथोजेनिक आहे, जो डिसीज कॉज न करणारा आहे. तो बॅक्टेरियम घेतला, तो माईसच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केला. इंजेक्ट केल्यानंतर त्या माईसला काही वेळानंतर ऑब्झर्व केलं. ऑब्झर्वेशन असं आलं की माईसला कुठलाही डिसीज झालेला नाही, माईस सर्वाइव्ड. आता या केसमध्ये पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये सेटमध्ये काय होईल की लिव्हिंग आर स्ट्रेन आहे, आर स्ट्रेन नॉन पॅथोजेनिक असेल तर त्या माईसला काहीच होणार नाही, त्याच्यामुळे माईस सर्वाइव्ड. इन द सेकंड सेट ऑफ एक्सपेरिमेंट, Frederick Griffith taken the another bacterium that is called as a S strain, injected into the body of the mice and mice died. दुसऱ्या सेटमध्ये काय केलं, त्यांनी लिव्हिंग एस स्ट्रेन बॅक्टेरियम घेतला, तो पॅथोजेनिक आहे. दॅट इज इंजेक्टेड इनटू द बॉडी ऑफ द माइस, and observed after some time that particular mice is infected by disease that is called as pneumonia, and due to pneumonia that particular mice is died. Yes, correct. सेकंड सेट इम्पॉर्टंट आहे की सेकंड सेटमध्ये एस्ट्रेन बॅक्टेरियम तो पॅथोजेनिकच आहे, तो व्हायरुलंटच आहे, तो हार्मफुलच आहे. त्याच्यामुळे तो जर माईसच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केला जात असेल तर नॅचरली त्या पर्टिक्युलर माईसला न्यूमोनिया होणारच आहे. न्यूमोनियाने तो पर्टिक्युलर माईस डाय होणारच आहे, मरणारच आहे. सो दॅट इज द सेकंड सेट. Third set, in the third set he used heat killed S strain, and that heat killed S strain bacterium injected into the body of the mice is remain survived. थर्ड सेट मध्ये काय केलं की एस स्ट्रेन जो बॅक्टेरियम आहे, जो व्हायरुलंट आहे म्हणजे जो पॅथोजेनिक आहे, तो कंटेनरमध्ये घेतला. त्या कंटेनरमध्ये एस स्ट्रेन बॅक्टेरियम घेतला, त्याला हीट प्रोव्हाइड केला म्हणजे एस स्ट्रेन बॅक्टेरियम आपल्याला काय वाटेल की तो किल झाला, ठीक आहे. दॅट इज कॉल्ड ॲज हीट किल्ड एस स्ट्रेन बॅक्टेरियम, इंजेक्टेड इन टू द बॉडी ऑफ द माइस अँड ऑब्झर्व्ड आफ्टर सम टाइम दॅट पर्टिक्युलर माइस इट रिमेन सर्वाइव्ड. येस, करेक्ट आहे. कारण एस स्ट्रेन बॅक्टेरियम जरी पॅथोजेनिक असला, त्याला जर हीट देऊन जर किल केला असेल तर त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियमनी त्या माइसला न्यूमोनिया व्हायलाच नाही पाहिजे, कारण एस स्ट्रेन बॅक्टेरियम जरी पॅथोजेनिक आहे तरी तो किल्ड आहे. So that is the third set. In fourth set, Frederick Griffith taken mixture of heat killed S strain and living R strain, and such particular mixture, if it is injected into the body of the mice it remain or mice it is died. Actually असं नाही व्हायला पाहिजे होतं. काय झालं, मिक्सचर ऑफ हीट किल्ड एस स्ट्रेन अँड लिव्हिंग आर स्ट्रेन. लिव्हिंग आर स्ट्रेन घेतला तेव्हा सर्वाइव्ड होता, हीट किल्ड असेल तेव्हा पण सर्वाइव्ड होता. म्हणजे पहिला सेट आणि तिसरा सेट जेव्हा आपण चौथ्या सेटमध्ये मिक्स केला त्यावेळेस त्या पर्टिक्युलर माईसला या सेटला पहिल्या तिसऱ्या सेटला पाहिल्यानंतर हा माईस तर सर्वाइव्ह राहायला पाहिजे होता. म्हणजे चौथ्या सेटमध्ये त्यांनी काय केलं, हीट किल्ड एस स्ट्रेन बॅक्टेरियम आणि लिव्हिंग आर स्ट्रेन बॅक्टेरियम.
तो मिक्सचर केलं अँड दॅट इज इंजेक्टेड इन टू द बॉडी ऑफ द माईस अँड ऑब्झर्व आफ्टर सम टाइम दॅट पर्टिक्युलर माईस इट इज डाईड. आता ऍक्च्युली लिव्हिंग आरस्टेन असेल तर सर्वाईव्ह राहायला पाहिजे होता, कारण तो बॅक्टेरियम नॉन पॅथोजेनिक आहे. हिट किल्ड एस्ट्रेन, तो किल्डच बॅक्टेरियम आहे, पॅथोजेनिक जरी असलं तरी किल्ड आहे, त्याच्यामुळे तरी पण माईस आता या केसमध्ये या मिक्सचरमध्ये सर्वाईव्ह राहायला पाहिजे होता. म्हणजे याचा अर्थ काय की त्या मिक्सचरमध्ये काहीतरी झालं की ज्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर माईसला न्यूमोनिया झाला आणि न्यूमोनियानी त्या पर्टिक्युलर माईसचा डेथ झाला. काय झालं असेल? अकॉर्डिंग टू फ्रेडरिक ग्रिफिथ, when such particular mixture it is added to the body of the mice, in the blood of the mice, that R strain bacterium might have taken something from S strain. In the blood of the mice, R strain bacterium it might have taken something from S strain, so that the R strain bacterium in the blood of the mice might have converted into the S strain. And being that particular S strain bacterium is a pathogenic, that particular mice is suffered from that of the pneumonia, and due to pneumonia that particular mice is died. चौथ्या सेटमध्ये ग्रिफिथचं काय म्हणणं आहे की लिव्हिंग आर स्ट्रेन नॉन पॅथोजेनिक आहे, हिट किल्ड एस स्ट्रेन तो किल्ड आहे. हे जर मिक्सचर त्या पर्टिक्युलर माईसच्या बॉडीमध्ये गेलं, त्याच्या ब्लडमध्ये जर आलं, तर त्याच्या ब्लडमध्ये तो ग्रिफिथ काय म्हणतो की असं असं झालं असेल. काय झालं असेल की लिव्हिंग आर स्ट्रेन जो आहे त्यांनी त्या हिट किल्ड एस्ट्रेन बॅक्टेरिया मधून काहीतरी घेतलं असेल की ज्याच्यामुळे लिव्हिंग आर स्ट्रेन हा लिव्हिंग आर स्ट्रेन राहिला नसेल, तो कशामध्ये कन्वर्ट झाला असेल? एस्ट्रेन मध्ये. आणि एस्ट्रेन जर पॅथोजेनिक असेल तर नॅचरली त्या पर्टिक्युलर माईसला न्यूमोनिया झाला असेल आणि त्या पर्टिक्युलर न्यूमोनियानी त्या पर्टिक्युलर माईसचा या चौथ्या सेटमध्ये डेथ झाला असेल. अकॉर्डिंग टू ग्रिफिथ, the material which is transferred from heat killed S strain to the living R strain, so that the living R strain is converted into the S strain, that particular material which is transferred from heat killed S strain to the living R strain, it is called as something. It is, according to Griffith, it is called as a transforming principle. It is called as transforming principle. हा ग्रिफिथ काय म्हणतो की मला ते सांगता येणार नाही की हिट किल्ड एस्ट्रेन मधून लिव्हिंग आर स्ट्रेन मध्ये काय केलं, पण मला असं वाटतं की त्याला ग्रिफिथला असं वाटते की त्या हिट किल्ड एस्ट्रेन मधून लिव्हिंग आर स्ट्रेन मध्ये काहीतरी गेलं, त्याच्यामुळे लिव्हिंग आर स्ट्रेन हा ट्रान्सफॉर्म झाला एस्ट्रेन मध्ये. अँड अकॉर्डिंग टू ग्रिफिथ, दॅट पर्टिक्युलर मटेरियल विच इज ट्रान्सफर्ड फ्रॉम लिव्हिंग हिट किल्ड एस्ट्रेन टू द लिव्हिंग आर स्ट्रेन, इट इज कॉल्ड एज अ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. बघा, इन द फोर्थ सेट ऑफ एक्सपेरिमेंट, S strain bacterium might have caused transformation of R strain. According to Griffith, it is some transforming principle which changed R strain into the S strain. म्हणजे या एक्सपेरिमेंट मध्ये काय माहिती झालं ग्रिफिथच्या की आर स्ट्रेन बॅक्टेरियम आहे, एस स्ट्रेन बॅक्टेरियम आहे, कॉन्टॅक्ट मध्ये जर आलेले असेल तर नॅचरली आर स्ट्रेन हा कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे? एस स्ट्रेन. दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ ट्रान्सफॉर्मेशन. सो इट इज ट्रान्सफॉर्मेशन. फायनली अगेन the process of transfer of character from one microorganism to the another microorganism, so that the character of another microorganism gets changed by contact, that is called as the transformation. So the first evidence regarding this particular transformation, it was for the first time given by Griffith and confirmed that something is present in that particular organism which is responsible for the transfer of character from one organism, microorganism, to the another, and that is, according to Griffith, it is called as a transforming principle. And the transforming principle of this particular Frederick Griffith, later it is confirmed by another experiment which was given by three scientists. They were the Avery, MacLeod and McCarthy. आता दूसरा एक्सपेरिमेंट सुरू झाला. That second experiment regarding this particular transformation, it is called as the Avery, MacLeod, McCarthy experiment. आपण ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट आहे बघा. Avery, MacLeod and McCarthy performed experiment in 1944 of a bacterial transformation and identified DNA as a transforming genetic material. म्हणजे फ्रेडरिक ग्रिफिथनी ज्या गोष्टीला ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हणून ठेवलं, त्याच ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपलला आयडेंटिफाय पहिल्यांदा 1944 मध्ये केलं गेलं. तीन सायंटिस्टनी केलं, Avery, MacLeod and McCarthy.
and done the experiment, performed the experiment, that experiment it is called as Avery MacLeod-McCarthy experiment. They isolated carbohydrates, proteins, DNA of the S strain and observed the bacterial transformation. त्यांनी काय केलं की ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटमध्ये आर स्ट्रेननी एस स्ट्रेन मधून काय घेतलं की त्याच्यामुळे आर स्ट्रेन हा एस स्ट्रेन मध्ये कन्वर्ट झाला. ते पाहायसाठी त्यांनी काय केलं की एस स्ट्रेन बॅक्टेरियम आहे ना याला ब्रेक केलं. कशामध्ये ब्रेक केलं? कार्बोहायड्रेट सेपरेट केला, प्रोटीन सेपरेट केला, डीएनए सेपरेट केला आणि हे सेपरेट करून एक एक मटेरियल त्या आर स्ट्रेनला देऊन पाहिलं की कशाने त्या आर स्ट्रेनचं कॅरेक्टर बदलते. म्हणून द अगेन अनादर 4 steps of this particular Avery MacLeod and McCarthy's experiment are: the first set of experiment is Avery MacLeod and McCarthy took living R strain bacterium mixed with carbohydrate of S strain bacterium. The living R strain remained living R strain. पहिल्या सेट मध्ये काय केलं त्यांनी की आर स्ट्रेन बॅक्टेरियम घेतला, त्या आर स्ट्रेन बॅक्टेरियमला कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड केला एस स्ट्रेनचा, पण आर स्ट्रेन हा चेंज झाला नाही, तो आर स्ट्रेनच राहिला. याचा अर्थ काय की कार्बोहायड्रेट इट इज नॉट अ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल ऑफ द ग्रिफिथ. इट डज नॉट कॅरी द or it does not express the character. In the second set of experiment, Avery MacLeod and McCarthy took the R strain bacterium, provided the protein of the S strain and observed that this particular R strain it remained R strain. सेकंड सेट मध्ये काय झालं की ॲव्हरी मॅक्लिओड मॅककार्टीनी आर स्ट्रेन बॅक्टेरियम घेतला, त्याला एस स्ट्रेन बॅक्टेरियमचा प्रोटीन प्रोव्हाइड केला. आर स्ट्रेन बॅक्टेरियम आर स्ट्रेनच राहिला. याचा अर्थ काय की प्रोटीननी आर स्ट्रेनचं कॅरेक्टर बदललं नाही. Thus this particular protein it is not a genetic material. In the third set of experiment, Avery MacLeod and McCarthy took the living R strain, provided this particular R strain the DNA of the S strain and observed that this particular R strain it is converted into the S strain. इथे एक गोष्ट प्रूव्ह झाली काय की या आर स्ट्रेनला कार्बोहायड्रेट एस स्ट्रेनचा दिला तर आर स्ट्रेनच राहिला, आर स्ट्रेनला प्रोटीन एस स्ट्रेनचा दिला तर आर स्ट्रेनच राहिला. पण या आर स्ट्रेनला एस स्ट्रेनचा डीएनए जेव्हा दिला त्यावेळेस तो आर स्ट्रेन एस स्ट्रेन मध्ये कन्वर्ट झाला. याचा अर्थ काय की डीएनए इट माइट हॅव changed that particular R strain into the S strain. Thus, this particular DNA it is identified for the first time in the third set of experiment that this particular DNA it expresses the character. It is nothing but it is a transforming principle of the Griffith. It is nothing but it is a genetic material or it is nothing but it is a hereditary material, and the confirmatory test is fourth set of experiment. In the fourth set of experiment, Avery MacLeod and McCarthy took the R strain, provided the DNA of the S strain and added one enzyme that is called as the DNase enzyme. The property of this particular DNase enzyme is it is a DNA destroying enzyme. DNase नावाचा जो एन्झाईम आहे त्याची प्रॉपर्टी अशी आहे की तो पर्टिक्युलर एन्झाईम डीएनएला डिस्ट्रॉय करतो. आता या पर्टिक्युलर फोर्थ सेट मध्ये काय झालं की त्या ॲव्हरी मॅक्लिओइड मॅककार्टीने आर स्ट्रेन बॅक्टेरियम घेतला, एस स्ट्रेनचा डीएनए घेतला, पण त्याच्यासोबत डीएनएज एन्झाईम पण ऍड केला आणि हे मिक्सचर आता त्या पर्टिक्युलर आर स्ट्रेनला बॅक्टेरियमला दिलं असेल तर आर स्ट्रेन राहिला. आता या केसमध्ये आर स्ट्रेन काय राहिला कारण या डीएनएजनी या पर्टिक्युलर एस स्ट्रेनच्या डीएनएला काय केलं असेल डिस्ट्रॉय केलं असेल. डिस्ट्रॉय केल्यामुळे आर स्ट्रेन हा आर स्ट्रेनच राहिला. So, from this particular third and fourth set of experiment, Avery MacLeod and McCarthy confirmed that the DNA which is present in that particular S strain, it might have caused a transformation of R strain into the S strain. It might have caused transformation of R strain into the S strain. म्हणजे R strain हा R strain नाही राहिला, तो कशामध्ये कन्वर्ट झाला S strain मध्ये. म्हणजे R strain जो नॉन पॅथोजेनिक होता तो कशामध्ये कन्वर्ट झाला पॅथोजेनिक. म्हणजे इनडायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये जर असे कॅरेक्टर ट्रान्सफर होत असेल तर दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ ट्रान्सफॉर्मेशन. सो in the third set, R strain get transformed into the S strain due to DNA of the S strain. Thus, the DNA acts as genetic material. So, according to Griffith, according to Avery, MacLeod and McCarthy, all these particular experiments, they work on the principle of transformation, proves that
द डीएनए इट इज अ जेनेटिक मटेरियल. पहिला पार्ट आपला सुरू आहे, दॅट इज कॉल्ड एज आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एक गोष्ट प्रूव्ह झाली की कार्बोहायड्रेट हा जेनेटिक मटेरियल नाही, प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल नाही. जे सुरुवातीला समजलं जात होतं काय की प्रोटीन इट इज अ जेनेटिक मटेरियल, इट इज अ हेरिडिटरी मटेरियल. त्याच्यानंतर हे सगळं या पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मेशन मध्ये प्रूव्ह झालं काय की कार्बोहायड्रेट, प्रोटीन दे आर नॉट द जेनेटिक मटेरियल, they are not the hereditary material, they are not the key of the life, they are not the secret of the life. Only the DNA it is the secret of the life. The DNA it is the key of life. The DNA it is a genetic material. The DNA it is a hereditary material. So all these particular Griffith's experiment, every MacLeod McCarthy's experiments, they depend on the principle of transformation. Besides this particular transformation, the another experiment it work on the principle of another thing that is called as the transduction. That is called as transduction. मग ट्रान्सडक्शन म्हणजे काय, मगाशी मी सांगितलं पण आता परत एकदा ऐका. व्हॉट इज ट्रान्सडक्शन? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन मायक्रोऑर्गॅनिझम टू द अनदर मायक्रोऑर्गॅनिझम सो दॅट द कॅरेक्टर ऑफ अनदर मायक्रोऑर्गॅनिझम गेट चेंज विथ द हेल्प ऑफ व्हेकल. दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रान्सडक्शन. म्हणजे काय की एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, दुसरा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, एका मायक्रो ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये जर व्हेकलच्या थ्रू जाऊन त्या दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर जर बदलत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सडक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा पॅथोजेनिक बॅक्टेरियम आहे, हा नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियम आहे. एक व्हायरस फॉर एक्झाम्पल या पॅथोजेनिक बॅक्टेरियमवर अटॅक करतो, तोच व्हायरस आपण सपोज मिळवला, नॉन पॅथोजेनिकवर त्याचा जर अटॅक करून जर घेतला आणि हा नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियम जर पॅथोजेनिक मध्ये कन्वर्ट झाला, इथे आपण दोन बॅक्टेरियमचा कॉन्टॅक्ट आणलेला नाही, इथे व्हायरस व्हेकल म्हणून यूज झाली, म्हणून दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सडक्शन. Now what is transduction? The process of transfer of character from one microorganism to the another microorganism so that the character of another microorganism get changed with the help of vehicle. It is called as a transduction, and this particular transduction it was given by various scientists. For example, Hershey, Chase, Zinder, Liederberg. All they proved that, finally confirmed that the DNA is a genetic material. So third experiment is Hershey and Chase experiment. छान experiment आहे बघा. Hershey and Chase in 1952 concluded a transduction experiment on bacteria and confirmed the DNA as a genetic material. सगळ्यात पहिल्यांदा हर्शी आणि चेज 1952 मध्ये एक एक्सपेरिमेंट रन करतात. त्या एक्सपेरिमेंटला ट्रान्सडक्शन म्हणतात आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये प्रूव्ह होते, कन्फर्म होते, कन्क्लूड होते की जेनेटिक मटेरियल हे दुसरं तिसरं काही नाही आहे, ते फक्त डीएनए आहे. दे यूज्ड रेडिओ फॉस्फरस इन मीडियम फॉर सम व्हायरसेस अँड रेडिओ सल्फर इन मीडियम फॉर सम व्हायरसेस. या दोघांनी काय केलं की एक कल्चर मीडियम घेतलं, त्या कल्चर मीडियम मध्ये रेडिओ फॉस्फरस, दुसऱ्या कल्चर मीडियम मध्ये रेडिओ सल्फर. एक कल्चर मीडियम त्याच्यात रेडिओ फॉस्फरस, रेडिओ फॉस्फरस म्हणजे 32P, आणि दुसऱ्या कल्चर मीडियम मध्ये रेडिओ सल्फर, रेडिओ सल्फर म्हणजे 35S. या दोन मीडियम मध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे दोन वेगवेगळ्या कंटेनर मध्ये व्हायरसेस ग्रो केले. ऑब्झर्वेशन काय राहील की जो व्हायरस कल्चर मीडियम मध्ये फॉस्फरस रेडिओ ऍड केलेला असेल, इनडायरेक्टली त्या व्हायरसने तो फॉस्फरस त्या मीडियम मधून घेतला. दुसरं कल्चर मीडियम जर असेल तिथे जो व्हायरस आपण ऍड केलेला असेल तर इनडायरेक्टली तिथला जो सल्फर असेल तो त्यांनी यूज केलेला असेल. ऑब्झर्वेशन काय की फॉस्फरस इट इज द कंपोनंट ऑफ द डीएनए अँड सल्फर इट इज द कंपोनंट ऑफ द प्रोटीन. Phosphorus is the component of the DNA and sulfur is the component of the protein. याच्यानंतर काय केलं की एक बॅक्टेरियम घेतला. द नेम ऑफ द बॅक्टेरियम इट इज कॉल्ड एज ई कोलाई. द नेम ऑफ द बॅक्टेरियम इट इज कॉल्ड एज ई कोलाई. ई कोलाई बॅक्टेरियमवर हा जो फॉस्फरस वर ग्रो केलेला जो व्हायरस आहे तो ऍड केला, आणि ऑब्झर्व असं झालं की ई कोलाई मध्ये जो पर्टिक्युलर डीएनए होता, म्हणजे जो व्हायरस फॉर एक्झाम्पल ई कोलायवर जो अटॅक करणारा होता त्यांनी तिथला डीएनए चेंज केला,
दुसरा इकोलाय बॅक्टेरियम असेल तर त्यांनी काय केलं की हा व्हायरस जो सल्फर वर म्हणजे कल्चर मीडियमवर जर ग्रो केलेला असेल तो तिथे प्लेस केला. त्याला असं दिसलं की त्या पर्टिक्युलर इकोलाय बॅक्टेरियम मध्ये कुठलाही चेंज झालेला नाही. म्हणजे याचा अर्थ काय की त्या पर्टिक्युलर व्हायरसमध्ये ज्यांनी फॉर एक्झाम्पल फॉस्फरस घेतला तिथला इकोलाय बॅक्टेरियम जर असेल तर इनडायरेक्टली त्या इकोलाय बॅक्टेरियमचा डीएनए जर असेल तर तो चेंज झाला. याच्यावरून आपल्याला काय म्हणता येते की DNA it shows the presence of phosphorus. Protein it shows the presence of DNA it shows the presence of a phosphorus. Protein it shows the presence of sulfur. And DNA because it shows the presence of phosphorus, that particular E. coli bacterium shows that particular thing that is called as a transduction. बघा पुन्हा, they used a radioactive phosphorus in medium for some viruses and a radioactive sulfur in medium for some viruses. DNA contain phosphorus and not the sulfur. Yes, की DNA मध्ये phosphorus आहे पण sulfur नाही. And protein contains sulfur and not the phosphorus. Protein मध्ये sulfur present आहे पण phosphorus नाही. Therefore, some viruses with radioactive DNA and some viruses with radioactive phosphorus. की आता या पर्टिक्युलर केस मध्ये काय झालं, दोन कल्चर मीडियम मध्ये दोन प्रकारचे व्हायरसेस ग्रो केलेले असेल तर काही व्हायरसेस असे मिळाले की ज्या पर्टिक्युलर व्हायरसेस मध्ये डीएनए रेडिओ झाला, काही असे व्हायरसेस मिळाले की ज्यांच्यामध्ये प्रोटीन रेडिओ झाला. पुढे both the type of viruses are allowed to infect the E. coli bacterium and observed bacteria which were infected by radioactive DNA were radioactive. बॅक्टेरियम मध्ये फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियमवर असा व्हायरस फॉर एक्झाम्पल जो प्लेस केला की जिथे डीएनए रेडिओ ऍक्टिव्ह असेल तो बॅक्टेरियम काय झाला, रेडिओ ऍक्टिव्ह झाला. पण बॅक्टेरिया विच वेअर इन्फेक्टेड बाय रेडिओ प्रोटीन वेअर नॉन रेडिओ म्हणजे असे बॅक्टेरिया की ज्याच्यावर फॉर एक्झाम्पल असा व्हायरस प्लेस केला की ज्या पर्टिक्युलर व्हायरसला आपण सल्फर रेडिओ दिला तो पर्टिक्युलर बॅक्टेरियम नॉन रेडिओ राहिला. This indicates that the DNA enters the bacterial cell, not the proteins. याच्यावरून आपल्याला काय म्हणता येते की त्या व्हायरस मधून फॉर एक्झाम्पल त्या बॅक्टेरियम मध्ये काय गेलेला असेल, डीएनए गेलेला असेल. काय गेलेला नसेल, सल्फर. म्हणजे व्हायरसने त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियमवर अटॅक केल्यानंतर डीएनए जर त्याचा इन्सर्ट केलेला असेल तर इनडायरेक्टली बॅक्टेरियम मध्ये आपल्याला बॅक्टेरियम रेडिओ का दिसला, कारण व्हायरसचा डीएनए हा रेडिओ दुसरा जो बॅक्टेरियम होता त्याच्यावर तो रेडिओ का नाही दिसला, कारण त्याचा प्रोटीन हा रेडिओ होता. डीएनए रेडिओ नव्हता, प्रोटीन रेडिओ होता. याचा अर्थ काय माहिती झालं की बॅक्टेरियम 1 आणि बॅक्टेरियम 2 हा बॅक्टेरियम जो आहे ज्याच्यावर डीएनए रेडिओ यूज करून फॉर एक्झाम्पल ऍक्टिव्हिटी केली तो बॅक्टेरियम चेंज झाला. ज्या बॅक्टेरियमवर प्रोटीन रेडिओ यूज केला तो बॅक्टेरियम तसाच राहिला. याचा अर्थ काय की प्रोटीन डज नॉट चेंज द कॅरेक्टर, द डीएनए इट चेंजेस द कॅरेक्टर, thus the DNA it transfer the character. That's why the DNA it is called as a genetic material. Thus, the DNA it is a genetic material. Thus, from above experiments, it has been confirmed that DNA must be the genetic material. की आता हे सगळे एक्सपेरिमेंट्स आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे, ट्रान्सडक्शन आहे, ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट आहे, एव्हरी मॅक्लिओड मॅकर्टीज एक्सपेरिमेंट आहे, हर्शीचेज एक्सपेरिमेंट आहे. फ्रॉम ऑल these particular experiments, broadly which can be categorized into two. They are the transformation and the transduction. Finally, all these particular scientists, they came to the conclusion that the DNA it is a genetic material. The DNA it expresses the character. The DNA it transmits the character from one generation to the next, or the DNA it transmits the character from parents to the offspring. Thus, this particular DNA it is the key of life. इट इज अ सिक्रेट ऑफ लाईफ. आता आपल्याला शोधायचं आहे की हा पर्टिक्युलर डीएनए आपण आयडेंटिफाय केला जेनेटिक मटेरियल म्हणून, पण तो डीएनए जेनेटिक मटेरियल असतो कुठे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. म्हणजे तो प्रोकॅरियोट मध्ये कुठे असतो आणि युकॅरियोट मध्ये कुठे असतो. आता आपल्याला पुढचा पार्ट कंटिन्यू करायचा आहे की पॅकेजिंग ऑफ हेरिडिटरी मटेरियल ऑर जेनेटिक मटेरियल इन प्रोकॅरियोट्स अँड पॅकेजिंग ऑफ हेरिडिटरी मटेरियल ऑर जेनेटिक मटेरियल इन युकॅरियोट्स. म्हणजे आता आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे, युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे. सेलचं स्ट्रक्चर स्टडी करण्यापेक्षा प्रोकॅरियोट मध्ये डीएनए कुठे प्रेझेंट असतो आणि युकॅरियोट मध्ये डीएनए कुठे प्रेझेंट असतो तो पार्ट आपल्याला याच्या पुढचं कंटिन्यू करायचा आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द पॅकेजिंग ऑफ हेरिडिटरी मटेरियल.